सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांना अजूनही माहीत नाही की धुळे आणि नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडचं फॉर्म भरायला सुटलेले आहेत. ओके, याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे. या व्हिडिओमध्ये काय असणार आहे, एकतर ॲडव्हर्टाईज संदर्भात चर्चा असेल आणि जास्त फोकस सांगणं असेल अभ्यासक्रम किंवा अभ्यास कसा करायचा या संदर्भात, आणि टर्निंग पॉईंट्स ॲपवर असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचा आणि TCS/IBPS 61 रुपयेमधील प्रश्नसंचच्या संदर्भात थोडक्यात माहिती. तर तुम्हाला वेळ असेल तर अवश्य हे सर्व सविस्तरपणे पाहावं. गरज असेल फॉर्म भरायची तर ते पाहावं. ओके, आता बघा, जाहिरात काय आणि सरळ ठळक पद्धतीने काय सांगितले ते गोष्टी आपण समजून घेऊ किंवा वाचू. धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड धुळे यांच्या स्थापनेवरील सरळ सेवा भरतीने 50 लिपिक, एकूण जागा 50 आहेत. कोणाच्या? लिपिकच्या. त्यानंतर पदांची रिक्त पदे भरण्याकरता पात्र उमेदवाराकडून विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे. पदांची संख्या व आरक्षण, परीक्षा विधीन कालावधी, वेतन श्रेणी, आवश्यक किमान शैक्षणिक अर्हता, इतर अर्हता म्हणजे पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, अर्ज करण्याची पद्धती, परीक्षा शुल्क भरण्याची पद्धती, अर्ज भरण्याची स्वीकारण्याची कॉल लेटर, उपलब्धी, परीक्षेची तारीख, माहिती, या सगळ्या गोष्टी आहे ना, या ऑनलाईनवर इथं दिलेल्या मी वाचले अगोदर सगळं. आता फक्त मी तुम्हाला अंडरलाईन करून सांगणार आहे. जिथं योग्य असेल त्या ठिकाणी तुमचा म्हणजे पॉईंट मी सविस्तर एक्सप्लेन करेल तिथं. फॉर्म ऑनलाईन भरण्याची तारीख आहे 13 फेब्रुवारीपासून, म्हणजे आत्ता जवळपास 10 ते 12 दिवस, ऑलरेडी 15 दिवस झालेले आहेत, लक्षात घ्या. ओके, आणि इथून पुढे तुम्हाला आज जर व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध झाला असेल तर इथून तुम्हाला 10 दिवस फॉर्म भरायला संधी आहे, आणि ते 5 वाजेपर्यंत आहे, 14 मार्चच्या शेवटच्या तारखेपर्यंत. ओके, तर बघा विस्तृत जाहिरात कशी आहे. लिपिक, वयोमर्यादा, सरळ जे पॉईंट आहेत मी तुम्हाला सांगतो आहे की लास्ट डेट 14 मार्च. ओके, लिपिकसाठी वयोमर्यादा 18 ते 38, जे सर्वसामान्य सर्वत्र जे आहे ते. इतरांसाठी 18 ते 43 वर्ष. कोणत्याही शाखेचा पदवीधर किमान 50% गुणांकासह मान्यताप्राप्त विद्यापीठ आणि MSCIT किंवा तत्सम संगणकीय परीक्षा उत्तीर्ण पाहिजे. वाणिज्य शाखेचा पदवीधर, लक्षात घ्या तुम्हाला मी काय म्हणतोय, व्यवस्थितरित्या पहा फॉर्म. वाणिज्य म्हणजे कॉमर्स, पदव्युत्तर पदवी, बँकिंग क्षेत्रातील लिपिक, वरिष्ठ श्रेणीतील कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव असल्यास प्राधान्य. ओके, प्राधान्य म्हणले हां. मूळ, ज्याच्याकडे कोणत्याही शाखेचा पदवीधर असेल, किमान 50% गुण असतील, आणि MSCIT किंवा MSCITचा समकक्ष असलेलं कुठलेही जर सर्टिफिकेट पास असेल, म्हणजे पास केलेला असेल, तर तुम्ही फॉर्म भरू शकता. परंतु त्याने प्राधान्य कोणाला देणार आहेत? कॉमर्स ज्यांचं झालेलं आहे. कारण मुलाखतीला आहेत जी कसं मार्काचा आहे ते सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो. इंग्रजी व मराठी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य असं देण्यात येणार आहे. परंतु मूळ जी अट आहे, ओके, मूळ अट हेच आहे. तर तुम्ही बरेच विद्यार्थी जे आहे ना ते फॉर्म भरायला पात्र आहेत. ओके, तर बघू आपण संकेतस्थळावर तर झालेले फॉर्म अर्ज भरायला सुरुवात. त्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही लिंक देतो मी, कारण परीक्षा ही TCS घेणार आहे, लक्षात घ्या. ओके, TCS मार्फत परीक्षा होणार आहे, हे महत्त्वाचं नाही आपल्याला. हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत, निकाल दिनांक सगळं नंतर डिक्लेअर होणार आहे, कारण अगोदर परीक्षा वगैरे होणार आहे. पदे व आरक्षण, आता आरक्षणानुसार जागा किती आहेत ते बघायचं आपल्याला. SC कॅटेगरीसाठी 6 जागा, STसाठी 12 आहेत. त्यानंतर NTसाठी भज अला जागा आहे, भज बला नाही. भज कला 2 जागा आहेत, भज डला 1 जागा आहे. विशेष मागास वर्ग SBC याला 1 जागा आहे, OBCला 7, SEBCला 4, त्यानंतर EWSला 4, ओपनला 12, अशा एकूण 50 जागा आहेत. ओके, तर बघा, नंदुरबार हा जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. हे पण परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे, ठीक आहे, लक्षात घ्या. हे बाकी इतर काय नाही. बघा, इथं सर्टिफिकेट डॉक्युमेंटच्या संदर्भात सांगितले. विजा भज ब, भज क, भज ड, विमाप्र, इतर मागासवर्ग, म्हणजे SEBC, EWS या प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी उन्नत आणि प्रगत व्यक्ती व गट, ज्याला आपण नॉन क्रिमिलियर असं म्हणतो, ओके,
यामध्ये मोडत नसल्याबाबतचे सक्षम अधिकाऱ्याने दिलेली अलीकडील लेटेस्ट कोणतेही चालेल फॉर्म भरेपर्यंत नवीनतम मूळ नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत प्राप्त करणे आवश्यक राहील. सदर प्रमाणपत्राची पडताळणी कागदपत्र तपासण्याच्या वेळी करण्यात येईल. आरक्षण घ्यायचं असेल तर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे. आता ज्याची व्हॅलिडिटी संपत आलेली आहे त्या विद्यार्थ्यांनी कृपया त्याला अपडेट करून घेणं आवश्यक आहे. EWS खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक. एकतर सदरचे आरक्षण हे खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी लागू केलेलं आहे. खुल्या प्रवर्गाव्यतिरिक्त इतर प्रवर्गातील उमेदवारांना सदर आरक्षणाचा लाभ अनुज्ञेय नाही. या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराच्या उमेदवाराच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे ₹8 लाखाच्या आत असले पाहिजे व ती व्यक्ती तिचे कुटुंबीय महाराष्ट्र राज्यात 14 ऑक्टोबर 1967 रोजी किंवा त्यापूर्वीचे रहिवासी असणे आवश्यक आहे. EWS सर्टिफिकेटसाठी जी मर्यादा आहे उत्पन्नाची ती ₹8 लाख ही एक लक्षात घ्या. त्यानंतर उमेदवाराकडे सक्षम प्राधिकारी यांनी विहित नमुन्यातील निर्गमित केलेले उत्पन्नाबाबतचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. त्यानंतर आहे पुढचं जात वैधता प्रमाणपत्र. सगळ्यात महत्त्वाचं फॉर्म भरत असताना ही जी महत्त्वाचं माहिती आहे ना ते वाचत नाही आणि बऱ्याच वेळेस त्रास होतो, कारण डॉक्युमेंट अपूर्ण भरल्यामुळे किंवा माहिती अपूर्ण भरल्यामुळे सिलेक्शनमधून DVमधून काढलं जातं. तर महत्त्वाचा गाभ आहे डॉक्युमेंटबद्दल माहिती समजून घेणं. मागासवर्गीय उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र कागदपत्र तपासण्याच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. निवड यादीत निवड झालेल्या उमेदवाराकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास 6 महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. म्हणजे तुम्हाला आता सध्या व्हॅलिडिटी नसेल कास्ट सर्टिफिकेटची तरी नोकरी लागल्यावर 6 महिन्याच्या आत सादर करायचे आहे. विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास बँकेच्या सेवेत नियुक्त केलेल्या उमेदवारांना सेवेतून कमी करण्यात येईल. हे एक महत्त्वाचं आहे. ऑनलाईन परीक्षा शुल्क बघा, ओपनसाठी ₹825 GST सह आहे. ओके. त्यानंतर इतर प्रवर्गासाठी ₹705 आहे आणि ते नॉन रिफंडेबल आहे. ह्याच्यात एवढं सांगायसारखं नाही. सूचना: उमेदवारांनी या नोकर भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी या बँकेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे बंधनकारक राहील. परीक्षा शुल्क रक्कम ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत, हे सगळं तुम्हाला माहीत आहे. ऑनलाईन अर्ज भरताना पदासाठी आवश्यक सर्व प्रकारची पात्रता धारण करीत असल्याची खात्री करून ही सर्टिफिकेट ईमेल ID. मी तुम्हाला आणखीन एक सांगतो जी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय. 2 गोष्टी पेन्शन मिळेपर्यंत किंवा रिटायर होईपर्यंत किंवा नंतर कधीही बदलू नका. एक ईमेल ID, दुसरा मोबाईल क्रमांक. ओके. आता आधार आणि सगळीकडे जिथं जिथं पॉसिबल आहे मोबाईल आहे, जो मोबाईल क्रमांक आहे, ईमेल ID आहे, दोन्ही एकच राहायला पाहिजे शेवटपर्यंत. आणि तुमच्या आधार कार्डला ओके आधार आणि पॅन या 2 गोष्टीला काय केलं पाहिजे, ह्या दोन्ही ईमेल जे नेहमी वापरणारे गव्हर्नमेंटच्या शासकीय कामासाठी ते अटॅच असले पाहिजे. ओके. हे एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. सदर भरती प्रक्रियेचे दरम्यान या बँकेच्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेच्या अद्ययावत माहितीचे अवलोकन करण्याची व त्याप्रमाणे कामकाज करण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील. सगळं अपडेट ह्याच्यावरच येणार आहे, त्यामुळे ह्याच्यावर लक्ष राहू द्या. आणि कृपया ही आहे ना जर फॉर्म व्यवस्थित गेला असेल DVE सिलेक्शन होईपर्यंत ही सगळी वेबसाईट तुम्ही पिन करून ठेवा तुमच्या टेलिग्राम असेल किंवा व्हॉट्सअपला जर प्रिंट करायची सुविधा असेल तर तुमच्या कुठल्याही मित्राला किंवा घरच्यांना तो लिंक पाठवून ती लिंक पिन करून ठेवायची. परीक्षा झाल्यानंतर त्याच्यावर अपडेट बघत राहायचं. दुसऱ्याच्या भरोश्यावर राहायचं नाही. परत एकदा सांगतो, लिपिक क्लर्क पदांच्या सरळ सेवा भरतीसाठी पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज विहित नमुन्यात सादर करण्यासाठी पात्रता निकष व इतर तपशील खालीलप्रमाणे. ओके. तर बघा ते वरच्या बाजूला बघितले आपण, पुन्हा एकदा तेच दिलेले आहे. 14 मार्च रोजी उपरोक्त वयोमर्यादा व शैक्षणिक अर्हता प्राप्त व मूळ कागदपत्र असलेले उमेदवार अर्ज भरण्यास पात्र असतील. ठीक आहे. जे महत्त्वाचे रिपीट त्यांनी दिलेलं आहे त्यामुळे मी ते वाचत नाही. अंतिम निवड झालेल्या उमेदवारांनी काय करायचं बघा, हजर होण्यापूर्वी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून शारीरिक क्षमतेचे वैद्यकीय प्रमाणपत्र, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, जे एवढं अवघड नसते त्यामुळे हा मुद्दा आता वाचायचं म्हणजे टेन्शन घ्यायसारखी गरज नाही. वेतन श्रेणी, सध्याची वेतन श्रेणी बघा. ही काय मला समजलं नाही पण ठीक आहे, जाऊ द्या. का असेल ते
पगार तुम्हाला चांगलाच राहील. ऑनलाईन परीक्षा, आता अभ्यासक्रम. तर बघा, ऑनलाईन परीक्षा, सदर ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी असतील. काय? वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी MCQ पॅटर्न असतील. ऑनलाईन परीक्षेसाठी खालील विषयांचा विस्तृत अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांचा समावेश असेल. त्यामध्ये गणित, इंग्रजी. आता गणित दिले त्यांनी, इंग्रजीमध्ये काय दिले? इंग्रजी व इंग्रजी व्याकरण म्हणजे वोकॅब्युलरी आणि इंग्लिश ग्रामर. पुढे GK मध्ये त्यांनी दिलेलं आहे बँकिंग व सहकार. बँकिंग व सहकार म्हणजे त्यामध्ये RBI आलं, पतसंस्थाबद्दल म्हणजे सहकारी बँका आल्या, ओके, नाबार्ड आलं, त्यानंतर ॲग्रिकल्चर कमिशन आलं, हे सगळ्या गोष्टी आले. सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था. कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्थामध्ये पंचवार्षिक योजना देखील तुमचा अभ्यास करणं आवश्यक आहे. आता इथं तुम्हाला एक सांगतो, टर्निंग पॉईंट्स ॲपवर तुम्ही ज्यावेळेस जॉईन कराल त्यात तुम्हाला जिल्हा मध्यवर्ती म्हणून एक कोर्स दिसेल. जिल्हा मध्यवर्ती, त्या जिल्हा मध्यवर्तीमध्ये तुम्हाला होईल तेवढं शक्य असेल तेवढे नोट्स तिथं दिलेलं आहे. फी आहे त्याची 99 रुपये. ओके. टेस्ट आहेत, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका जेवढ्या जिल्हा मध्यवर्तीच्या भेटतील तेवढ्या ह्या सगळं दिलेलं आहे. आता संगणक व माहिती तंत्रज्ञान हा शब्द एक मर्यादित नाही, त्याच्यावर 10 प्रश्न आरामशीर येतीलच. ओके. आणि शेवटी दिले बुद्धिमापन चाचणी. ॲक्च्युली आता हा अभ्यासक्रम तुम्हाला जर बुद्धिमापन चाचणी, ऑनलाईन परीक्षेचे गणित, इंग्रजी व्याकरण, संगणक माहिती या विषयाचे भाषेचे माध्यम इंग्रजी भाषा असेल व उर्वरित सर्व विषयाचे भाषेचे माध्यम मराठी असेल. बापरे. बघा, माहिती तंत्र बुद्धिमापन चाचणी ऑनलाईन परीक्षेचे गणित, इंग्रजी व्याकरण. आता ठीक आहे, इंग्रजी व्याकरण तर ठीक आहे, समजून घेऊ. संगणक व माहिती तंत्रज्ञान या विषयाचे भाषेचे माध्यम इंग्रजी भाषा असेल. उर्वरित सर्व विषयाची जी आहे भाषेचे माध्यम मराठी असेल. आता पुन्हा एकदा समजून घ्या, तुम्हाला गणित आहे त्याला इंग्रजी लँग्वेज असणार आहे, इंग्रजी तर इंग्रजीच राहणार आहे, आणि कॉम्प्युटरवरचे जे प्रश्न असतील ते देखील काय आहे इंग्रजी भाषेमध्ये असणार आहेत. आता इथं जे आहे बुद्धिमत्ता याचे देखील प्रश्न इंग्रजी लँग्वेजमध्ये असणार आहेत. त्याला ड्युअल लँग्वेज मराठीमध्ये नाही असं स्पष्ट उल्लेख केलेला आहे. परंतु मराठी व्याकरण आणि GK, मराठी ग्रामर, GK म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्था, अर्थव्यवस्थेसंबंधित जी माहिती आहे, चालू घडामोडी, हे सगळं कशामध्ये असणार आहे? मराठी भाषेत असणार आहे. हे पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. असं का केले ते मला सांगता येणार नाही, परंतु त्यांनी ड्युअल लँग्वेज तरी द्यायला पाहिजे होतं. इंग्रजीला इंग्रजी असते हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे. ठीक आहे. कागदपत्र पडताळणी व मुलाखती. ऑनलाईन परीक्षेत प्राप्त होणाऱ्या गुणांच्या गुणानुक्रमे उपरोक्त नमूद पदसंख्येच्या एका स्थिर प्रमाणानुसार मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी ह्याच वेबसाईटला, जे मी पिन करून करा म्हणून सांगितलेलं आहे, ओके, त्या बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. सदर मुलाखतीस पात्र उमेदवारास शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्राची पडताळणी बँकेकडून करून घेणे बंधनकारक राहील. बँक करून घेईल. मुलाखतीसाठीचे मुलाखत पत्र ऑनलाईन पद्धतीने या बँकेच्या संकेतस्थळावर म्हणजे बघा dndcc.bank.in ही प्रत्येक वेळी सांगायची गरज नाही, या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाईल. सदर मुलाखतपत्र ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावरून डाउनलोड करावे. मुलाखतपत्र डाउनलोड करण्यास अडचण निर्माण झाल्यास ही तुम्हाला हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. कोणता? सपोर्ट recrt@dndccbank.co.in या ईमेल ID वर ईमेलद्वारे संपर्क साधावा. कागदपत्रे पडताळणीमध्ये पात्र होणारा उमेदवारच बँकेच्या धोरणाप्रमाणे मुलाखतीस पात्र राहील. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईलच. कागदपत्रे पडताळणी वेळेस विविध कागदपत्रे प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक राहील. आता DV काय डॉक्युमेंट सांगितले त्याने बघा, शैक्षणिक अर्हतेचा पुरावा 10वी 12वी पदवीधर पदव्युत्तर, ओके. जन्मतारखेसाठी काय सांगितलं? LC 10वीचं सर्टिफिकेट, मार्कशिट. कॉम्प्युटरसाठी MSCIT, टॅली, ॲडव्हान्स टॅली जे असेल ते. मराठी टंकलेखन प्रमाणपत्र 30-40, मराठी 30 किंवा 40, इंग्लिशला 30 किंवा 40. अनुभव प्रमाणपत्र असल्यास, ओके. कंपल्सरी जे आहे ते तर तुम्हाला फक्त ग्रॅज्युएशन आणि MSCIT ह्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहे. बाकी ज्या नाहीत ते असल्यास असा उल्लेख केलेला आहे. महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र कंपल्सरी आहे. उमेदवाराने अर्जात उल्लेख केलेली इतर सर्व प्रमाणपत्रे जे कंपल्सरी दाखवावे लागतील. त्यानंतर
पुरावा म्हणून काय लागेल तुम्हाला, जे आहे तेच पॅन कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट, जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे महत्त्वाचं आहे. विवाहित स्त्रियांच्या संदर्भात मॅरेज सर्टिफिकेट, नावात बदल केलेला, अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे सोयी घोषणापत्र, ते तुम्हाला काही अडचण नाही, सेल्फ डिक्लेरेशन म्हणतात त्याला. आता मुलाखत कशी होणार आहे, कागदपत्रे पडताळणीमध्ये मुलाखतीस पात्र होणाऱ्या उमेदवारांची बँकेने गठीत केलेल्या समितीकडून बँकेचे मुख्यालय कुठं होणार आहे, धुळे या ठिकाणी मुलाखत घेण्यात येईल. इंटरव्ह्यू धुळ्यालाच होईल. उमेदवार मुलाखतीस गैरहजर राहिल्यास तो अंतिम निवडीस पात्र राहणार नाही, भलेही तुम्हाला किती का मार्क पडणार. इंटरव्ह्यू किती मार्काची राहणार आहे, तर 10 मार्काची राहील. सदर गुणांकांचे भारांकन खालील नमूद केल्याप्रमाणे असेल. त्यामध्ये 10 पैकी 5 गुण संबंधित उमेदवाराच्या खालील शैक्षणिक व इतर पात्रतेनुसार देण्यात येतील व उर्वरित 5 गुण मौखिक मुलाखतीसाठी असतील. ओके, 10 जे इंटरव्ह्यूला मार्क आहेत त्यामध्ये 5 गुण जे आहेत ते DV-साठी आहेत, तुमचे डॉक्युमेंट, आणि 5 गुण जे आहेत ते तुमचं कम्युनिकेशन स्किल किंवा इंटरव्ह्यूला जे काय तुम्ही फेस कराल आणि कशा प्रकारे उत्तर द्याल त्या संदर्भात. आता महत्त्वाचा मुद्दा काय, शिक्षण कुठं कामाला येतं, तर अशा वेळेस शिक्षण कामाला येतं. तुमच्याकडे पदवी कंपल्सरी असल्यामुळे 1 मार्क तिथं मिळणारच आहे. ओके, परंतु जर तुमच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर आणखीन 1 मार्क वाढणार, इंटरव्ह्यूमध्ये त्यांना द्यावाच लागेल. त्यानंतर CAIIB, JAIIB, HDCM, GDC and A परीक्षा उत्तीर्ण असाल तर 1 गुण मिळेल. राष्ट्रीयकृत खाजगी व्यापारी सहकारी बँकेतील CBS प्लॅटफॉर्म कोर बँकिंग सिस्टीमवरील कामकाजाचा किमान 1 वर्षाचा अनुभव असेल तर. आता मला असं वाटते की जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे विद्यार्थी 11 महिने काम केलं त्यांचं जर सर्टिफिकेट मिळालं, तुम्हाला मिळालंच आहे, ते देखील फायदेशीर ठरेल. बँकेत काम केले त्या बऱ्याच लोकांनी. त्यानंतर संगणक कोर्सेस MSIT, MS ऑफिस, टॅली कुठलेही केलेलं असेल तर तुम्हाला 1 मार्क त्याने देणार आहेत. त्या अशापैकी 5 मार्क त्यापैकी डॉक्युमेंटला मिळेल. नॉर्मलायझेशन, जर परीक्षेच्या गुणामध्ये वेगवेगळ्या परीक्षेच्या स्तरामुळे डिफिकल्टी लेवल्स गुणामध्ये फरक येऊ शकतो, त्यामुळे सर्व उमेदवाराची कामगिरी समान स्तरावर इक्वॅलिटी दर्शवण्यासाठी गुणांचे सामान्यीकरण नॉर्मलायझेशन केले जाते. त्या पद्धतीचे शास्त्रीय पद्धतीने स्टँडर्ड डिव्हिएशन कामकाज करण्यात येईल. जर परीक्षा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये झाली तर शेवटी हा पर्याय असतोच आणि ते करतातच, त्यामुळे तर TCS परीक्षा घेणार आहे. पुढे महाराष्ट्र शासन सहकार पणन वस्त्रोद्योग विभाग शासन निर्णय, पदभरती करताना स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे कार्यपद्धती अवलंबण्याचे नमूद आहे. म्हणजे इथं थोडक्यात सांगतो मी, स्थानिक म्हणजे ह्या नंदुरबार आणि धुळ्याचा रहिवासी असतील, म्हणजे एकूण जागेच्या 70% जागा त्याच जिल्ह्यातली भरतील, बाकीचे 30% जागा ही इतर जिल्ह्यातली. म्हणजे आता 50 पैकी 35 ज्या जागा आहेत ते फक्त धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील रहिवासी असतील ते तरच त्यांना असतील. बाकीच्या ज्या जागा आहेत 15 जागा त्या इतर महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यातून भरलं जाईल. आता महत्त्वाचा मुद्दा असा का, कारण ती बँक ही त्या जिल्ह्यापुरती मध्यवर्ती बँक असते. ओके, ही गोष्ट लक्षात घ्या. इथं नमूद केलेलं आहे, धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र असलेल्या नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातील मूळ रहिवासी आदिवासी प्रमाणपत्र असलेल्या उमेदवाराकडे 70% जागा आहेत, ते आत्ता सांगितलं. आणि उर्वरित 30% जागा हे धुळे व नंदुरबार जिल्हाबाहेरील उमेदवारासाठी खुल्या असतील. तथापि जिल्हाबाहेरील उमेदवार पुरेसा प्रमाणात उपलब्ध न झाल्यास या जागा धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारामधून भरले जातील. ओके, तसंच जसं लातूर जिल्ह्याला आहे प्रत्येक मध्यवर्ती बँकेला तशीच अट घातलेली आहे त्यांनी, त्याचं काही टेन्शन नाही, ते आहे तेच. परीक्षा ही 90 मार्काची होणार आहे हे तर स्पष्ट झालं होतं, आणि मुलाखत 10 गुणाची होणार आहे. समजलं, 10 पैकी 5 मार्क तर DV-साठी असणार आहेत. तुमचं किती डॉक्युमेंट्स आहेत, तुमचं शिक्षण किती झाले त्यावर परिणाम करणार आहे. ओके, प्रोबेशन पिरियड असणार आहे तुमचा 1 वर्षाचा. ओके, प्रोबेशन पिरियडमध्ये फक्त रोखठोक 15,000 रुपये तुम्हाला देण्यात येईल. इतर कुठलेही तुम्हाला दिलं जाणार नाही. ठोक 15,000 रुपये ते 1 वर्षभर दिले जातील. अंतिम निवड झालेल्या उमेदवारास बँकेमध्ये किमान 2 वर्षे सेवा करण्याबाबत करार हमीपत्र करून घेण्यात येणार आहे. जर तुम्ही मध्ये सोडून दिले ओके तर तुमच्याकडून ते वसूल बी करू शकतात. नैसर्गिक आपत्तीमुळे अगर अन्य कारणामुळे विहित दिनांकास लेखी परीक्षा घेणे शक्य नसेल तर अन्य सोयीच्या दिवशी परीक्षा, ठीक आहे, ती काय नॉर्मल, आम्हाला सवयच झाली आहे म्हणा. त्यानंतर ऑनलाईन परीक्षेसंदर्भात उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना. बघा आता इथं काय आहे, ऑनलाईन अर्ज भरतेवेळी जर उमेदवार अर्ज तांत्रिक अडचण आली तर हेल्पलाईन नंबर आहे काय
02562323665 आणि 02562323523. ओके. त्यानंतर दूरध्वनी क्रमांक दिले. तसेच आस्थापनाबाबत माहिती असेल, माहिती 9822308701 या क्रमांकावर बँकेच्या कार्यालयाने वेळेत म्हणजेच 10 ते 6 वाजेपर्यंत उमेदवारांनी संपर्क करायचा आहे. बाकी वेळेस करायची गरज नाही. सगळ्यात महत्त्वाचं काही अडचण असेल तर ह्या ईमेलवर संपर्क करा. support RECRT म्हणजेच recruitment@dndccb bank ccbank.co.in म्हणजे जिल्हा मध्यवर्तीच्या संदर्भाची वेबसाईट आहे. ओके. निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर किंवा निवडीच्या कोणत्याही क्षणी अगर निवड झाल्यानंतर उमेदवाराने अर्जात दिलेली माहिती कागदपत्रे तपासणीसाठी खोटी व दिशाभूल करणारी सादर केल्याचे किंवा खरी माहिती दडवून ठेवल्याचे निदर्शन असल्यास त्या उमेदवारी नियुक्ती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. ओके. DV नसेल तर बाकी काय मुलाखत पडताळणीसाठी बोलावली जाईल. हे काही नाही वाचून घ्यायची गरज, हे त्यावेळेस बघू. तुम्ही फक्त ह्याची प्रिंट काढून ठेवा जाहिरातीची. काही असेल तर तुम्ही ते वाचून घेऊ शकता. हे परीक्षा फॉर्म वगैरे ते फॉर्म म्हणजे पेमेंट वगैरे कसं करायचं त्याचं काही गरज नाही, ते ऑटोमॅटिक आपल्याला कळूनच जाईल. ओके. ठीक आहे. तुम्हाला हे जरासा वेळ लागला असेल, परंतु DVच्या बाबतीत काही बाबतीत मुलं गोंधळून जातात आणि मला फोन करतात, त्यामुळं मीच हा व्हिडिओ लगेच त्यांना शेअर करून देतो. जर समजा आणखीन काही शंका असेल किंवा 8999561313 ह्या संपर्क क्रमांक आहे. टर्निंग पॉईंट्स व्हॉट्सअप करावे कॉल करण्यापेक्षा. आणि मी तुम्हाला आवर्जून सांगतो, टर्निंग पॉईंट्स या ॲपवरील जिल्हा मध्यवर्तीचा कोर्स जॉईन करा. तुम्हाला खरं वाटेल, खोटं वाटेल की भरपूर घटकनीय टेस्ट तिथं आम्ही देत आहोत, दिलेले आहेत, ऑलरेडी आहेत. आता पुढे पण संगणक व माहिती तंत्रज्ञानचे देऊ. ओके. व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.